बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आज संडेचा मेनू म्हणजे आज आलू पराठे बनवावं म्हटलं, कारण बरेच दिवस झाले मी आलू पराठे बनवले नव्हते. आणि लास्ट टाईम जेव्हा बनवले होते तेव्हा तुम्ही व्लॉगमध्ये पाहिलं असेल, तेव्हाच बनवलेले आहेत. म्हणजे मला वाटतं साधारण महिना 2 महिने तर वरतीच होऊन गेले असतील, बनवले नव्हते. तर म्हटलं चला आज बनवूया, थोडीशी खायची पण तलब झाली होती सगळ्यांनाच. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की वातावरण आता कसं एकदम असं पावसाचं वगैरे असतं. कालच थोडंसं ऊन पडलं होतं, आज अजून परत पावसाचं वातावरण झाले. तर बाहेर एक वातावरण बघता असं वाटत होतं की मस्त असा चहा आणि भजीचा बेत करावा, पण परत म्हटलं नको, सध्या जरा थोडंसं डाएट चालू होतं. म्हणून म्हटलं तेलकट वगैरे नको, त्याच्यापेक्षा पराठे वगैरे करू, मुलांनाही खूप आवडतात, सगळे आवडीनं खात आहेत. तर चला म्हटलं ठीक आहे, म्हणून त्याचाच आपला बेत केला आणि इथं तयारीला लागले होते मी. तर इथं बघू शकताय बटाटे अगोदरच शिजवून घेतले होते मी आणि त्याच्यानंतर माझा व्लॉग शूट चालू झाला. फोन चार्जिंग लावलेला असल्यामुळे त्याच्यामुळे काही सुरुवातीपासून तुम्हाला पाहायला नाही भेटलं. तर इथं बघा स्मॅशरने बटाटे मी बारीक करून घ्यायला लागलेले. काय झालं की अगोदर नेहमी मला म्हणजे अशी सवय की खिसणीवरती बटाटे असे खिसून घ्यायचे, पण जेव्हापासून स्मॅशर यूज करतं तेव्हापासून असं वाटतं की बरंचसं काम माझं हलकं होऊन गेलं. कारण खूप वेळ जायचा मला असे बटाटे खिसण्यात आणि गरम गरम असायचे, तर असं एकदम हात माझा पूर्ण लाल भडक होऊन जायचा. आणि आता कसं असं स्मॅशरनं जेव्हापासून करते तेव्हापासून असं वाटतं की ठीक आहे, असं म्हणजे पराठे केल्यासारखं असं वाटतच नाही, इतक्या फास्ट होतात, बनवून तयार होतात. छान वाटतं, थोडासा टाईम माझा कमी लागतो, टाईम बचत होते. आणि मग हे इथं बघू शकता तुम्ही किती एकसारखे झालेत ना. तर छान वाटतं स्मॅशरचा यूज मला, म्हणजे मी आधी कधी केलाच नव्हता, जेव्हा आणला तेव्हापासून करते. आणि इथं बघू शकताय तुम्ही आता पराठ्याची बाकीची तयारी करायला लागली. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं आलं घालून त्याचं बनवून घेते पेस्ट बारीक. आणि काय जिरेपूड वगैरे ऑलरेडी तयार आहे, त्याच्यामुळे काय त्याचं फारसं टेन्शन नाही आहे मला. तर घेते बारीक करून आणि फटाफट बनवते आणि सोबत तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारते आणि बोलत बोलत पराठे बनवते. आत्ती अंघोळीला गेल्या होत्या आणि इथं माझी तयारी चालू होती. तर बऱ्याचदा असं होतं की जेव्हा मी एकटी काम करत असते तेव्हा मी स्वतःशीच गप्पा मारत असते, खूप साऱ्या गप्पा मारत असते. आणि आज तसंच झालं, मी कर्म ह्या विषयावरती असं विचार करत होते आणि माझ्या एकटीच्या संकल्पना चालू होत्या, हे असं असं, हे तसं असतं, म्हणजे असं नाही का. मग मला असं वाटलं की का म्हणजे नाही का मी हे तुमच्यासोबत शेअर करू शकते. तर तुम्ही सांगा मला की कर्म ह्या विषयावर तुमची काय संकल्पना आहे, तुम्ही कर्म ह्या गोष्टीला किती मानता किंवा ह्या गोष्टीवर तुमचा किती विश्वास आहे, ते तुम्ही मला आज नक्की कमेंट करून सांगा. कारण माझं कसं आहे ना की माझा खूप विश्वास आहे ह्या गोष्टीवरती. मला ना नेहमी वाटतं की चांगलं कर्म करत राहायचं, बाकी दुसऱ्या गोष्टी असो किंवा नसो, पण रात्री झोप मात्र नक्कीच चांगली लागते. कारण ना आपल्याला त्या गोष्टीचं समाधान असतं की बाबा आज आपण काहीतरी गोष्ट चांगली केलेली असते. म्हणून म्हणून आपले नाही का, आपल्याला इतिहास आपलासुद्धा तेच सांगतो किंवा आपले पूर्वज, आपल्या घरातले मोठे सगळे सांगतात की नेहमी चांगल्या गोष्टी करायच्या, चांगली कर्म करायची, त्याचं फळ हे नेहमी चांगलंच मिळतं. लवकर नाही, थोडंसं उशिरा का होईना, पण खूप चांगलं फळ मिळतं त्याचं. आणि माझा पण ह्या गोष्टीवरती खूप विश्वास आहे बरं का. आणि कसं असतं की आपण जेव्हा दुसऱ्यांचं वाईट चिंतण्यात वेळ घालवतो ना, तेव्हा आपलं स्वतःचं चांगलं कधीच होत नाही, आपली चांगली वेळ कधीच येत नाही. दुसऱ्याची भले चांगली वेळ येते पण आपल्यावरती कधीच येत नाही. त्याच्यामुळे कधी कुणाचं वाईट चिंतायचं नाही, नेहमी चांगला विचार करायचा, चांगल्यांची सोबत ठेवायची आणि प्रत्येक गोष्ट मनापासून आणि चांगलीच करायची. काही नाही, तुम्हाला आयुष्यात कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही, काहीच नाही. आता बघा ना, जेव्हा आपण कपडे धुतो, कपडे जेव्हा आपण स्वच्छ धुत असतो की नाही हाताने, मशीनवरती नाही बरं का, हाताने जेव्हा आपण कपडे स्वच्छ धुतो ना, तर न कळत आपले हातसुद्धा स्वच्छ होऊन जातात, हो की नाही. अगदी तसंच आहे, आपण कुणाच्या सहवासात राहतो, आपण जर आपल्या चांगल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहिलो तर आपलेसुद्धा विचार स्वच्छ होतात, आपणसुद्धा चांगले विचार करायला लागतो. आणि नेहमी चांगले विचार करतच राहायचं आणि आयुष्यात चांगले कर्म करतच राहायचं.
तर बघा तुम्हाला स्वतः म्हणजे नाही का की आपल्याला एक पॉझिटिव्हिटी अशी वाटायला चालू होते की जेव्हा आपल्या विचारात बदल होतात की नाही चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये, तर आपल्याला खूप अशी पॉझिटिव्हिटी वाटते. आणि आपली पॉझिटिव्हिटी आपण इतकी ठेवायची ना की पुढच्या 10 लोकांना आपल्याला स्वतःला बघून इन्स्पायर म्हणजे ते झाले पाहिजेत की त्यांना वाटलं पाहिजे की नाही किती टेन्शन असो ते काही असो, ही व्यक्ती कशी असते एकदम हसत खेळत असते किंवा ह्याच्याकडून खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या असतात नाही का असं. आणि हां, हसण्या खेळण्यावरनं मला आठवलं की बऱ्याचदा मला कमेंट येते की ताई तुम्ही खूप हसता, म्हणजे ते उगीच हसल्यासारखं वाटतं. असं काही आता ते प्रत्येकाचं ज्याचा त्याचा बघायचा दृष्टिकोन असतो. माझा हा स्वभाव हसरा आहे, मला नेहमी हसत राहायला आवडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हसल्यानं आयुष्य वाढतं. तुम्ही हसत खेळत राहा, हो की नाही. आणि शेवटी कसं आहे ना, ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. आणि खूप सारे कमेंट्स अशाही असतात, तू खूप छान असते, आम्हाला खूप आवडतं वगैरे असंही असतं. त्याच्यामुळे काही नाही बा, कुठल्या गोष्टीचं वाईट वाटून घ्यायचं नाही, काही नाही. आपण आपलं काम व्यवस्थित करत राहायचं आणि कर्म चांगली ठेवायची. तर ॲग्री करताय की नाही ह्या गोष्टीसाठी, तर मला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. असं जस्ट मी विचार करत होते, तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करूया. आणि कर्म चांगली करताना फक्त बाहेरच्यांचीच बाबतीत चांगलं करावं असं नाही आहे, घरातल्यांपासून सुरुवात करायची. मोठ्यांचा आदर करणं, मोठ्यांना रिस्पेक्ट देणं, घरातल्यांची काळजी घेणं. घरातली माणसं तुम्ही जेव्हा खुश ठेवाल ना, तर तुम्हाला सगळं जग तुम्हाला खुश दिसेल. म्हणजे असतं ते, आपण भलेही तुम्ही बाहेरच्या लोकांसाठी तुम्ही चांगलं केलं तर बाहेरची तुम्हाला चांगली आशीर्वाद देणार, खरं आहे ही गोष्ट. पण जर बाहेरच्यांकडे तुम्ही लक्ष देणार, जर घरात जर तुम्ही नाही लक्ष दिलं, तर मेन तुम्हाला घरच्या माणसांचा आशीर्वाद भेटत नाही, तर काय आहे ना, म्हणजे त्या गोष्टीची व्हॅल्यू माझ्या मते 0 आहे. त्याच्यामुळे ना सुरुवात घरच्यांपासून करायची. घरचे खुश, सगळी तुमची फॅमिली खुश, तर बाहेरचे सगळ्यांना तुम्ही खुश ठेवू शकताय असं. तर आपल्याकडे ज्या गोष्टी चांगल्या आहेत, चांगल्या गोष्टींचं ज्ञान आहे, त्या गोष्टी नेहमी शेअर करत राहायचं. नेहमी दुसऱ्याचं चांगलं व्हावं हीच भावना ठेवायची. कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आणि ह्याची मला 100% खात्री आहे बरं का. बरं चला, तुमच्यासोबत बोलत बोलत माझं इकडं सारण वगैरे बनवून तयार झालं. इकडं मी आता भांडी धुवून घ्यायला लागले. आत्ती आल्या होत्या, तर आत्तींना चहा दिला आणि आत्ती मला म्हटलं मी कणिक मळून देते. तर ते कणिक मळायला लागलेले आहेत, मग तोपर्यंत मी भांडी धुवून घेते. आरव मगाशीच विचारून गेला होता, आस्था आली होती, काय बनवायला लागली मम्मा, वास येतोय छान, पराठे बनवते का असं. हे बघा आलीच बघा, अजून परत फिरून आली. आणि तिच्यासाठी गप्पा म्हटलं की काय विचारायचंच नाही, खूप सारे प्रश्न असतात तिला. इकडे बघा आता आत्तींसोबत गप्पा मारते पाठीमागं, दिसते की नाही तुम्हाला. आत्ता जस्ट उठून आले, अगोदर एक फेरी मारून गेली. कॅमेरा थोडासा वरती असल्यामुळे ती तुम्हाला दिसली नाही. आता इथं माझ्या पाठीमागे आहे बघा. आता तिची बडबड अशी चालूच आहे. अभ्यास पटापटा पटापटा. आणि स्वयंपाकाची जरा आज तशी गडबडच होती. संडे होता तरी आज घाईच होती, कारण उठले होते तसे सकाळी लवकर, पण वॉकला जाऊन आले, परत एक्सरसाइज वगैरे, मग बराचसा टाईम गेला आणि मग स्वयंपाकाला लागायला थोडंसं लेट झालं. मग मला वाटत होतं मामा कधी उठून येतील. झोपले होते, अजून उठले नव्हते, पण असं वाटत होतं की उठतील ना, त्यांना मग सकाळी त्यांचं टायमिंग लवकर असतं त्याच्यामुळे. मग काय नाही, आले ते पण जरा थोडंसं झोपले होते उशिरापर्यंत, त्याच्यामुळे मग मी बाकीचं आवरून घेतलं आणि केली सुरुवात. मग आले होते तोपर्यंत चहा वगैरे दिला आणि लागल्या तर पराठीच्या तयारीला. आणि इथं माझ्या आणि आत्तींच्या गप्पा चालू होत्या आणि पराठे बनवायला लागलो होतं, त्याच्यामुळे रोहिणीची आठवण येतच होती. तेच आत्ती आणि मी बोलत होतो दोघीजण, पराठे बनवायला लागलो, आज रोहिणी पाहिजे होती. म्हणजे सगळेजण असतो ना, मग तेव्हा जरा आवर्जून जास्त असतं बनवतो. आणि खायचं म्हणलं की तिघीजण मिळून बसतो ना आम्ही, त्याच्यामुळे आज खूप मिस केलं तिला, रोहिणीला. रोहिणी, मिस यू सो मच. आणि असं सारण पण बनवले मस्त, असं सगळीकडे घमघमाट सुटला, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं आज खरंच पाहिजे होती पराठे खायला. तर इथं बघू शकता किती मस्त बघा पराठाचं सारण तयार आहे. तर चला आता घेते पटकन लाटून पराठा. डोळ्या दाखवून बसते,
इकडे बघ. होय. कसं करू? आंघोळ करायची आंघोळ. तर हो बारकी उडी. काय का आणि तुम्ही आत्ता पाहिलंच आस्ताला बसवली होती किचन कट्ट्यावरती. आता पाठवले ब्रश करायला, कारण सकाळी सकाळी ती खूप लाडात आली होती. मम्मा मला उचलून घे, हे कर ते कर. थोडासा टाईम तिला पण दिला, इकडे तिकडे चाललं होतं त्याच्याकडे बघत बघत. तर बाहेर पण म्हटलं तर न्यूज वगैरे चालू होता, ते सगळंच गोंधळ 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 चालू होता. सकाळी सकाळी घाई गडबड. आस्ताला पाठवली तशीच ब्रश करून ये म्हणलं, पटकन पराठा खायचा म्हणून. तर गेली पटकन आता तयार व्हायला. म्हटलं चला आता तोपर्यंत बाकीचं आवरून घेऊया. आणि पहिला पराठा असा नुसता मी तव्यामध्ये टाकला तोपर्यंत मामा आलेच. इकडं आता डायरेक्ट पलीकडे येऊन चेअरवरती बसला, त्याच्यामुळे तुम्हाला काय ते दिसणार नाही, परत जाताना दिसतील. तर विचारत होते झाले का म्हणून. मी म्हटलं झालं आहे, म्हटलं 2च मिनिट बसा म्हटलं. मग काय मामा बसले आणि आता ह्यांची वाट बघत होते. तर हे बाहेरच दिसत होते. म्हटलं आता जेव्हा येतील तेव्हा आवाज देऊ, कारण ह्यांनाही आज खूप काम होतं. म्हटलं एकदा तिकडे गायब झाले की झाले, म्हटलं दुपारपर्यंत काही यायचे नाही. म्हणून म्हटलं गरम गरम आहेत पराठे, तोपर्यंत खाऊन जातील. ह्यांनी मुलांनी एकदा खाल्लं की मग मी आणि आत्ती बसायला रिकामे. कारण पराठे असले की नाही काय करतो आम्ही, बाकीचं सगळं काम राहिलं जागी ठेवतो, फक्त पराठे असतील तेव्हाच बरं का. हां, आणि पटकन पहिला पराठे खाऊन घेतो, कारण गरमागरम पराठे खायला जरा छान वाटतं. थंड झालं की मग नको वाटतं ते खायला, तेवढं टेस्टही लागत नाही नाही का, त्याच्यामुळे. आले बाई हाक मारल्यावर. मला वाटलं काय माहीत आता येतात काय नाही का, दुपारीच येतात डायरेक्ट म्हणून. कारण ह्यांचं तसंच असतं, काम एकदा चालू असलं की नाही ते काय नाही जेवण वगैरे त्यांच्या लक्षातसुद्धा राहत नाही, असं जबरदस्ती बोलवून घ्यावं लागतं परत. आणि त्यात सकाळी झालेलं असतं, सकाळी खाऊन जातात 8 सव्वा 8 वाजता. पण आज वेळ झाला, तुम्हाला म्हटलं तसं उशीर झाल्यामुळं मग गेले होते, त्याच्यामुळे घेतलं बोलवून. आता काय नाही, आता एकदा खाऊन गेले म्हणजे आमचाही जीव मोकळा. जेवून गेलेत म्हणून. नाहीतरी मग ते त्यांचं जेवण वगैरे झालेलं नसलं की मग आम्हालाही परत वाटतं ते जेवले नाहीत असं नाही का, त्याच्यामुळे मग काही नाही, तर वाढलं त्यांनाही. तुम्ही नसताय ना व्हिडिओमध्ये. हां, सापडत नाही लवकर म्हणून. आरव चला मांडी घालून बसा. थांब काय थांब, दही सांडल सोप्यावर, मांडी घालून बस की, जेवायला बसले सागर. काय नो मीन्स नो, बघा की तर. हा व्हेरी गुड. आणि इथं बघू शकताय आता सगळ्यांचं खाऊन झालं, त्याच्यामुळे लास्ट सगळ्यात आत्ती आणि मी बसलो आणि चहासोबत पराठे खायला सुरुवात केली. कारण दहीपेक्षा ना आम्हाला चहासोबत जास्त आवडतात पराठे, त्याच्यामुळे. तर चला आम्ही खाऊन घेतो, मस्त एन्जॉय करतो. तुम्ही आज संडेचा मेनू काय बनवला नक्की कमेंट करून सांगा, आणि आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.